हॅलो मुलांनो, मी डॉक्टर हार्दिक रायसानी. मुलांनो, आज आहे मार्च 2024. पुढच्या महिन्यात एप्रिल आणि मे महिन्यात तुम्ही तुमच्या सीईटी साठी, तुमच्या नीट साठी, तुमच्या जेई एक्झाम्स अपियर करणार आहेत. अगदी एक्झाम तोंडावर आली आहे आणि एक्झाम साठी मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. तुक्के कसे मारायचे. तुक्के कसे मारायचे. प्रत्येक जण आपल्या एक्झाम मध्ये तुक्के तर मारणारच आहे. असं कोणच नाही ज्याला 100% पेपर येणार आहे. पण ते तुक्के मारण्याची पण एक टेक्निक असते. ती टेक्निक आज आपण बोलूयात. एक रफ आयडिया तरी घेऊयात की कामाला आलं तर आपले 5-10 मार्क तरी या टेक्निक थ्रू वाढू शकता. तर प्लीज फोकस करा. मुलांना तुमच्याकडे 4 पर्याय असेल, ए बी सी डी. या 4 पर्यायापैकी तुम्हाला नीट बघायचंय की कोणतं ऑप्शन बेस्ट सुटेड आहे. बेस्ट सुटेड म्हणजे काय. सी, जर तुम्हाला काहीच येत नाही आणि ऑप्शन मध्ये जर ऑल ऑफ द अबोव दिसतोय, इट्स बेटर यू गो विथ ऑल ऑफ द अबोव. बट हे ऑल ऑफ द अबोव कडे जाता जाता एक नेहमी लक्षात ठेवा की फोकस ऑन ऑपोजिट ऑप्शन्स. नेहमी 2 ऑप्शन तरी असताना की जे एकमेकांचे ऑपोजिट असतात. फॉर एक्झाम्पल, ऑप्शन ए आहे ही इज अ गुड बॉय, बी सी जाऊ द्या, ऑप्शन डी आहे ही इज नॉट अ गुड बॉय. आता 2 पैकी एक तरी बरोबर आहे, भाऊ तो चांगला आहे किंवा तो चांगला नाहीये. तर एक तरी चुकीचा कन्फर्म आणि ह्या दोघांपैकी म्हणजे एक बरोबर आहे. हे दोघं आपोआप कट होऊन जातात. बी आणि सी तुम्हाला बघायची गरजच नाही. ऑपोजिट ऑप्शन शोधले की तुमचे 2 ऑप्शन त्या जागेच कट होऊन जातात. मग तुम्हाला विचार करायचा आहे ह्या दोघांमध्येच. आणि जर तुम्हाला येत आहे तर ठीक आहे, तर वेल अँड गुड. नाही तर या दोघांपैकीच एका तुक्का मारा, जय माता दी बोला आणि तुक्का मारा. अशा केसेस मध्ये ए बी सी डी कन्सिडर करा. इथे सी आहे ऑल ऑफ दीज. आता महत्वाचा पॉइंट काय आहे, जर 2 ऑपोजिट ऑप्शन्स आणि ऑल ऑफ द अबोव ऑप्शन दिलेले तुम्हाला, ह्या केसमध्ये ऑल ऑफ द अबोव आन्सर असणार आहे का. नाही. ऑल ऑफ द अबोव पण जर तुम्ही टिक करत असाल तर प्लीज समजून घ्या ऑपोजिट ऑप्शन्स त्याच्यात नसावे. कारण जर ऑपोजिट ऑप्शन आहे तर एक नक्कीच चुकीचं आहे. तर प्लीज 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 ट्राय टू फाइंड आउट ऑपोजिट ऑप्शन. जे ऑपोजिट आहे त्यांच्यापैकी एक तरी नक्की चुकीचं आहे आणि एक बरोबर असणार आहे. अजून एक महत्वाची ट्रिक की मॅच द पेअर्स वाले क्वेश्चन मध्ये 1 2 3 4 ए बी सी डी असे जेव्हा प्रश्न येतात, 1 कोणासोबत मॅच करतोय, 3 कोणासोबत मॅच करतोय, तर जो तुम्हाला कन्फर्म माहिती ना पहिले त्याच्याकडे पळा. तुम्हाला जर दिसतोय थर्ड ऑप्शन आहे, फॉर एक्झाम्पल थर्ड ऑप्शन आहे हार्दिक, तुम्हाला नाव आणि सरनेमच्या जोड्या लावायच्या आहे. इथे रायसोनी, माझंच नाव प्रमोट करतोय. जर थर्ड ऑप्शन आहे हार्दिक आणि बी आहे रायसोनी, इथे अजून आपण 2-3 सरनेम्स घेऊन टाकू. तर आपल्याला बेस्ट ऑप्शन शोधायचंय की मला कन्फर्म माहिती आहे की हार्दिकचं तर सरनेम रायसोनी, तर मी असा ऑप्शन बघल की ज्याच्यामध्ये 3 आणि बी तर मॅच होतंय. हे जेव्हा तुम्ही शोधायला जाल ना, मोर दॅन 80-90% केसेस मध्ये तुमचे 2 ऑप्शन्स कट झालेले असेल. एक किंवा 2 ऑप्शन्स मध्ये मग पर्याय येईल. जर सेकंड आपण कन्सिडर करूयात, आपण घेऊयात इथे नाव सचिन. आपल्याला दिसतंय नाव सचिन, आपल्याला माहित नाही सचिनचं सरनेम एक्झॅक्टली काय. आपण इथं बोललो तेंडुलकर, तर आपल्याला हार्दिकचं तर कन्फर्म माहिती होतं. आपण आता सेकंड बेस्ट ऑप्शन जो आपल्याला आयडिया आहे, आपण बघूया 2 च डी. तर चलो, असे मोस्टली 90% तरी केसेस मध्ये तुम्हाला जर 1 किंवा 2 येत आहे, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. तर मॅच द पेअर्स मध्ये जो बेस्ट तुम्हाला माहिती आहे त्याच्याकडे जा. त्याच्यानंतर बाकीचे ऑप्शन्स बघा, तर तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करून जाल. ह्या होत्या मुलांना काही छोट्याशा ट्रिक्स जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, जे तुम्ही ट्राय करू शकता. पण डायरेक्टली एक्झाम मध्ये ट्राय करू नका प्लीज. असे जे पण ट्रिक्स आहे पहिले प्रॅक्टिस पेपर मध्ये ट्राय करा. जर बरोबर येत आहे, थोडेफार चेंजेसची गरज आहे, मग ते चेंजेस करून फायनल एक्झामला अपियर व्हा. बेस्ट ऑफ लक गाईज. तुमची एक्झाम तोंडावर आलेली आहे. प्लीज 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 स्टडी हार्ड. चांगल्या प्रकारे एक्झाम क्रॅक करा. बाय बाय.